भाजपा संदर्भात अनेक आता चर्चा सुरू झाल्या आहेत आणि अनेक जण म्हणजे महायुतीमधून महाविकास आघाडीकडे यायला तयारी किती लोक संपर्क मला वाटतं तुमच्या या प्रश्नातच त्याचं उत्तर आहे. कारण महाराष्ट्राचा जनमानस काय आहे हे सगळ्यांना समजून चुकलेलं आहे आणि त्यामुळे महाराष्ट्र फोडाफोडीच्या राजकारणाला, खोक्यांच्या राजकारणाला अजिबात धूप घालणार नाही ही गोष्ट समोर आलेली आहे. महाराष्ट्र हा देशासमोर एक स्वाभिमानाचं प्रतीक उभं करणार आहे आणि त्यामुळे ही रांग लागणं हे अगदी स्वाभाविक आहे. कुठला पॅटर्न पाहायला मिळणार भाजपच्या मेगा भरतीला आपण शरीर सौष्ठव म्हणायचं की सूज हे येत्या काळात तुम्हाला कळलेलं आहे. कारण पावडर खाऊन बनवलेली असं म्हणतात, पावडर खाऊन बनवलेली बॉडी आणि अशा पद्धतीनं आदरणीय पवार साहेबांना सोडून गेलेला नेता राजकारणात फारसा टिकत नाही. त्यामुळे अशी सूज आणून जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्यापेक्षा मला वाटतं की निष्ठा आणि स्वाभिमान या गोष्टींना फार जास्त महत्व महाराष्ट्राच्या जनमानसात आहे, महाराष्ट्राच्या संस्कृतीत आहेत की सगळीकडेच आहेत. रोहित दादा ते त्यांच्या मतदारसंघात सातत्यानं कार्यक्रम करतात आणि हे कार्यक्रम करत असताना रोहित दादा तितकेच ऍक्टिव्ह आहेत. त्यामुळे कसं आहे की समोर महायुतीत मिठाचा खडा पडलाय म्हणून कुठून तरी ओढून तळून मीठ आणण्याचा प्रयत्न करू नये. तुमच्याच मतदारसंघात आमदार किती संपर्कात आहेत तुमच्यात? परत एकदा एकच आमदार आहे ना? नाही, दोन आमदार राष्ट्रवादीचे. दोन आमदार राष्ट्रवादीचे. संपर्क सगळेच करतात आणि महाविकास आघाडीचं हे खरं तर हे ताकद आहे की शिवसेना असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष असेल, सगळ्याच घटक पक्षांमध्ये तितके तुल्यबळ उमेदवार आहेत आणि एकूण वातावरण जर बघितलं तर हे महाविकास आघाडीला अनुकूल आहे. त्यामुळे महाविकास आघाडीची सत्ता महाराष्ट्रात येणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. त्यामुळे अनेक जण इच्छुक आणि हे इच्छुक असणं मला वाटतं हे निकोप स्पर्धा